माहेर सुटतं असं म्हणतात, पण खरं तर माहेर तेव्हा सुटतं जेव्हा त्या घराचा आधारस्तंभ म्हणजे आईबाबा निघून जातात. ज्या उंबरठ्यावर एकेकाळी हक्काने पाऊल टाकायचं, तिथेच आता परवानगी घेऊन जावं लागतंय का? स्वतःच्याच घरात आपण पाहुणी का होतो? सविता लग्नानंतर 5-6 वर्षांनी माहेरी आली होती. आई जिवंत होती तोपर्यंत सगळं कसं आपल्यासारखं वाटायचं. बसल्या जागी चहा मिळायचा. आई प्रेमाने विचारायची, सवी तुला काय खायचंय ग आज? मी तुझ्या आवडीचं पिठलं भाकरी केली. तेव्हा त्या घराच्या भिंतीही बोलक्या वाटायच्या. कपाटातल्या एका कोपऱ्यात सविताचे जुने कपडे अजूनही तसेच असायचे. आई म्हणायची, राहू दे ग, तू आलीस की लागतात तुला. तेव्हा सविताला वाटायचं हे घर कधीच बदलणार नाही. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. आधी बाबा गेले आणि पाठोपाठ आईनेही जगाचा निरोप घेतला. आता माहेरी फक्त भाऊ आणि वहिनी होते. सणासुदीला सविता माहेरी आली, पण यावेळी तिचं स्वागत करायला आई उंबरठ्यावर नव्हती. तिने स्वतःच हसून आणि जड अंतकरणाने घरात पाऊल ठेवलं. पण आत गेल्यावर तिला जाणवलं की सोफ्यावर बसलेली ती आता घरची लेक नाही, तर एक सन्माननीय पाहुणी होती. वहिनीने पाणी आणून दिलं, पण त्यात माहेरी आल्यावर मिळणारी ती आपुलकीची ऊब नव्हती. दुपारी सविताला तिची एक जुनी ओढणी हवी होती. तिने सवयीने स्वतःच्या कपाटाचं दार उघडलं, तर तिथे तिचं काहीच नव्हतं. वहिनीने धावत येत म्हटलं, अगं ताई, काय शोधताय? तुमचं सगळं जुनं सामान, त्या वह्या आणि कपडे मी वरच्या माळ्यावर एका गोणीत बांधून ठेवलेत. इथे माझ्या नवीन साड्या आणि मुलांचं सामान ठेवायला जागा हवी होती ना, म्हणून ते रिकामं केलं. सविताला एका क्षणात जाणीव झाली, ज्या घराच्या कोपऱ्यात तिचं बालपण गेलं होतं, तिथे आता तिच्या एका छोट्या बॅगेलाही जागा उरली नव्हती. संध्याकाळी गप्पा मारताना भावाने घराच्या नूतनीकरणाचा विषय काढला. सविता उत्साहाने म्हणाली, दादा, आपण हॉलमध्ये आईचा तो मोठा जुना फोटो लावूया का? तिला किती आवडलं असतं. त्यावर भावाने फोनमध्ये बघतच उत्तर दिलं, अगं ताई, वहिनीने आधीच मुंबईच्या एका डिझायनरशी बोलून मॉडर्न थीम ठरवली. तुला काय माहिती आजकालचं फॅशन. तू नको त्या भानगडीत पडू, आम्ही बघतो काय करायचं ते. हे ऐकून सविताच्या घशात कोरड पडली. ज्या घराच्या प्रत्येक विटेत तिचं बालपण आणि प्रेम होतं, तिथे आता तिचं मत बाहेरचं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सवय म्हणून सविता लवकर उठली आणि किचनमध्ये चहा करायला गेली. तिथे वहिनी आधीच उभ्या होत्या. सविताने डब्याला हात लावताच वहिनी म्हणाल्या, ताई, तुम्ही कशाला कष्ट घेताय? तुम्ही बसून घ्या, मी आणते ना चहा करून. तुम्ही आता इकडे पाहुणे आहात, कशाला उगीच किचनमध्ये उभे राहता? ते पाहुण्या हे संबोधन सविताच्या काळजाला आरपार शिरून गेलं. ज्या किचनमध्ये तिने आईसोबत हजारो गप्पा मारल्या होत्या, तिथेच आता तिला उभं राहण्यासाठी परवानगी हवी होती. सविता जेव्हा सासरी जायला निघाली, तेव्हा भावाने तिच्या हातात 2,000 रुपये टेकवले आणि म्हटलं, येत जा कधीतरी वेळ मिळाला की. आई असती तर तिने पदराला डोळे पुसत म्हटलं असतं, पुन्हा कधी येणार, लवकर ये ग. पण भावाच्या बोलण्यात येत जा हे औपचारिकता होती, त्यात ओढ नव्हती. गाडीत बसल्यावर सविताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला समजलं की आईबाबा असेपर्यंत माहेर आपलं असतं. त्यांच्या निधनानंतर ते घर भावाचं होतं आणि लेक फक्त एक आली गेली पाहुणी उरते. स्त्रीचं आयुष्य हे 2 उंबरठ्यांच्या मध्ये झुलणारं एक पान आहे. सासरी ती कायमची परकी असते आणि माहेरी ती पाहुणी होते. ज्या घरात जन्म घेतला तिथेच पाहुणे म्हणून जाणं ही जगातली सर्वात मोठी वेदना आहे. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आईबाबानंतर माहेर खरंच बदलतं? तुमची कथा कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.